नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्य उत्पादन शुल्क स्टेट एक्साइज डिपार्टमेंटमार्फत मित्रांनो तुमचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये मित्रांनो आपण पाहू शकता राज्य उत्पादन शुल्क पिऊन म्हणजे चपराशी पदाचा देखील रिझल्ट लागलेला आहे. या ठिकाणी बघितलं लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान आणि जवान वाहन चालक आणि चपराशी या पदांसाठी मित्रांनो ही जाहिरात आलेली होती. तुम्ही तुमचा रिझल्ट पाहायचा आहे मित्रांनो. PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला कुठल्या पदासाठी किती मार्क्स मित्रांनो पडलेत कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल, कट ऑफबद्दल अंदाज येईल. कारण की मित्रांनो ह्या ज्या लिस्ट लागलेल्या आहेत मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन जवळपास तुमचा फायनल या ठिकाणी रिझल्ट म्हणता येईल मित्रांनो. कारण की मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शनचे देखील मार्क्स तुम्हाला इथं पाहायला भेटतील. पहा, जसं की पिऊन म्हणजे चपराशी पदाची ही लिस्ट आहे. मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन, आता चपराशी पदाला मित्रांनो तुमचं कुठल्याही या ठिकाणी फिजिकल वगैरे होणार नाही, डायरेक्टली आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तर याच्यानंतर आता नॉर्मलायझेशन ही तुमचं झालेलं आहे, म्हणजे डायरेक्टली तुमची निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी तुमचा जो विभाग आहे त्यानुसार प्रसिद्ध होतील. त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं आता बाकीची कुठल्याही या पदासाठी काहीही पुढची प्रोसेस असणार नाही, डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. तर हा फायनलच रिझल्ट म्हणता येईल. तुम्हाला किती मार्क्स पडलेत कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो 194 पासून मार्क्स आहेत. 194 वरती टॉपर आहे. त्यानंतर मित्रांनो 176 अशा पद्धतीने मार्क्स आहेत. टोटल 622 पदांची पेजेसची ही PDF फाईल आहे मित्रांनो. कारण की याच्यामध्ये त्यांनी सर्व मित्रांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जेवढ्यांनी पण परीक्षा दिलीत किंवा ज्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे त्यांच्या सर्वांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. कॉमन या ठिकाणी ही मेरिट लिस्ट आहे. परंतु याची आता फायनल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मित्रांनो लागेल. ती जशी लागेल तशी तुम्हाला सर्वात अगोदर कळवलं जाईल. त्यानंतर पहा, कॉन्स्टेबल ड्रायव्हर म्हणजे या ठिकाणी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्कामधील हे जे पद आहे जवान नि वाहन चालक या पदाचं देखील मित्रांनो लिस्ट लागलेली पाहू शकता. तुमच्यासमोर ओपन केलेली आहे कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर. आता मित्रांनो यांची ड्रायव्हिंग टेस्ट, फिजिकल टेस्ट देखील या पदांची होणार आहे. तर त्याच्यासाठी किती विद्यार्थी बोलवले जाणार वगैरे त्याबद्दल जशी परिपत्रक येतील मित्रांनो तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. तुमचे मार्क्स कमेंटमध्ये सांगा. आता फक्त एक पदाचा रिझल्ट राहिलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी अजून 2 पदांचा राहिलेला आहे. याच्यामध्ये जवान पदाचा रिझल्ट अजून आला नाही, ज्यासाठी 568 जागा होत्या मित्रांनो. जवान पदाचा रिझल्ट आला की तुम्हाला सर्वात अगोदर टेलिग्रामवरती भेटून जाईल आपल्या. आणि मित्रांनो स्टेनोचा देखील रिझल्ट आलेला आहे. पहा, स्टेनोचा देखील रिझल्ट आलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी लघुटंकलेखक आणि लघुलेखक ही 2 पदं आहेत मित्रांनो. परंतु यापैकी एक स्टेनोचा एक रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे. 3 रिझल्टच्या PDF फाईल सध्या आलेल्या आहेत. जसं मित्रांनो या ठिकाणी बाकीचे रिझल्ट येतील तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी तुम्हाला करून दिलेला आहे. 2024च्या मेगा पोलीस पदभरतीसाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. मग त्यामध्ये कॉन्स्टेबल असेल, ड्रायव्हर असेल, SRPF असेल किंवा जेल पोलीस असेल किंवा बँड्समन पोलीस असेल, लोहमार्ग पोलीस असेल, या सर्वांसाठी उपयुक्त आहे. आणि ड्रायव्हर या पदासाठी खास मित्रांनो जे तांत्रिक प्रश्न वाहतुकीविषयी विचारले जातात त्यासाठी वाहन चालक भरती हे पुस्तक सचिन कुरुन सर लिखित मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं प्रसिद्ध आहे. यामध्ये ड्रायव्हर पदासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा सराव केला जाणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जे टेक्निकल क्वेश्चन्स असतात ड्रायव्हरसाठी, जे पण मित्रांनो ट्रॅफिकचे नियम्स वगैरे आहेत किंवा टेक्निकल क्वेश्चन कसे विचारले जाते सरळ सेवेच्या कुठल्याही मित्रांनो वाहन चालक पदासाठी उपयुक्त हे पुस्तक आहे. आणि मित्रांनो GS सामान्य ज्ञान हा जो विषय आहे तुम्हाला पोलीस भरतीलाही असणार आहे, सरळ सेवेच्या इतर पदभरतीमध्येही देखील तुम्हाला याच्यावरती प्रश्न कंपल्सरी असतात. तर त्यासाठी तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी 1 लाइनर स्वरूपामध्ये मित्रांनो एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये आत्तापर्यंत TCS IBPSने घेतलेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GK प्रश्नांचा समावेश तुम्हाला पाहायला भेटेल. तर TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांचं सामान्य ज्ञान या विषयासाठी देखील पुस्तक आहे. त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य पदभरती जी आहे ज्यामध्ये तुमची झेडपीची आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्न हवे असतील तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार. त्याचबरोबर तांत्रिक डायरीवरती आधारित आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला उपयोगी आहेत. त्याचबरोबर ग्रामसेवक या पदासाठी स्पेशली मित्रांनो तांत्रिक प्रश्नांसाठी ग्रामसेवक तांत्रिक डायरी IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो जी IBPS कंपनी तुमची ग्रामसेवक पदाची परीक्षा घेणार आहे त्यासाठी देखील पुस्तकं आहे. ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.